गुड मॉर्निंग आशाताई, तुम्हा सगळ्याचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण माता बैठक या विषयावर व्हिडिओ बनवणार आहे। तर चला तर मग सुरुवात करूया। आज आपला विषय आहे सिकल सेल ॲनिमिया। आज दिनांक तुम्हाला जी असेल ती तुमची तारीख तुम्ही टाकू शकता। रोजी माता बैठक घेण्यात आली। माझ्या एरियाचं नाव, अंगणवाडीचं नाव आणि बैठकीसाठी उपस्थित माता, गरोदर माता, स्तनद माता आणि सर्वसाधारण माता उपस्थित होत्या। सिकल सेल हा एक अनुवंशिक रक्तविकार आहे ज्यामध्ये लाल पेशींचा गोल आकार बदलून विळ्यासारखा सिकल होतो। 2-3 हे पेशी कडक होऊन रक्तवाहिन्यात अडकतात, ज्यामुळे तीव्र वेदना, अशक्तपणा आणि अवयवांचे नुकसान होऊ शकते। हा आजार संसर्गजन्य नाही, तो पालकांकडून मुलांकडे अनुवंशिकतेने येतो। सिकल सेलची सविस्तर माहिती। मुख्य कारण हे रक्तातील असामान्य हिमोग्लोबिन मुळे होतो। अनुवंशिकता जर आई वडील हे दोघेही वाहक कॅरियर ट्राइट असतीलच तरच मुलांना आजार होण्याची शक्यता असते। लक्षणे: तीव्र वेदना, हातापायावर सूज येणे आणि सांधेदुखी, अशक्तपणा, ॲनिमिया, सतत थकवा, धाप लागणे, कावीळ, त्वचा आणि डोळे पिवळे पडणे, संसर्ग, वारंवार ताप येणे, वाढ खुंटणे, लहान मुलांमध्ये शारीरिक वाढीस विलंब, निदान सिकलिंग टेस्ट किंवा HP इलेक्ट्रॉनिक्स द्वारे रक्ताची तपासणी करून हे निश्चित केले जाते। उपचार व काळजी: हायड्रेशन, भरपूर पाणी पिणे, औषध, डॉक्टरांच्या सल्ल्याने हायड्रॉक्सीयुरिया गोळ्या आणि फॉलिक ॲसिड घेणे। प्रतिबंध: लग्नापूर्वी रक्ताची तपासणी, कॅरियर टेस्टिंग करून घेणे हाच यावरचा उपाय आहे। थोडक्यात पण महत्त्वाची माहिती दिली व सभा संपवली। तर आशाताई, सर्व आशाताईंनी मला सांगा हे माझे व्हिडिओ कसे वाटतात आणि मी नवीन आहे त्यामुळे याच्यामध्ये काय बदल